नमस्कार. मी मारुती बाबूराव भुजबळ. मी इकरा चौकातून अन्नपूर्णा बँकेच्या शेजारी राहतो. 15 वर्षापासून तिथं राहतोय. त्याकडे बळजबरीने तो फ्लॅट खाली करायचा प्रयत्न करत आहेत. मी त्यांच्याकडनं कुठलाही 1 रुपया घेतलेला नाही. काही त्यांचे बाकीचे जे सहयोगी आहेत त्या सहयोगींच्या दबावापोटी मी त्यांच्या नावावर केलेला होता. त्यांच्याकडनं 1ही रुपया घेतलेला नाही. तरी ते घरी येऊन अन्यत्र लेडीज लोक किंवा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घरी येऊन बायका पोरांना त्रास देत आहेत आणि मला पण जीवे मारण्याची धमकी देत आहेत. तर कृपया काहीतरी याच्यावर सोल्युशन निघावं असं त्यासाठी मी पोलीस स्टेशनला आलोय. तर उद्यापासून एक 8-10 दिवसाच्या आतमध्ये जे बी माझ्याकडे कागदपत्र आहेत, डॉक्युमेंट आहेत, सगळे पैसे त्या फ्लॅटचे मी स्वतः दिलेले, त्यांच्याकडनं घेतलाय, त्यांच्याकडं मी स्वतः ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे आणि यांच्याकडनं 1ही रुपया मला मिळालेला नसताना हे लोक माझ्यावर बळजबरी करतायत. त्यांचे जे अन्य सहयोगी आहेत त्यांना मी 2010 पासून माझी एवढी जमीन एकत्रितरित्या त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने दिलेली आहे आणि ती माझी जमीन पण मला परत देत नाही आहेत. तर माझे जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी 16/3 तारखेपर्यंत डॉक्युमेंट जमा करण्याचे कोर्टाला आश्वासन दिलेलं आहे. तर कायदेशीररित्या जे बी काही घडल त्याला मी सामोरे जायला तयार आहे आणि माननीय हुजूर कोर्ट साहेबांचा जो बी आदेश असेल त्या आदेशाला मी सामोरे जायला तयार आहे. पण माझ्या जीविताला धोका आहे. हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत आणि लेडीज लोकांना घेऊन येतात, घरी धिगाणा घालतात आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू असे त्यांचे वक्तव्य आहे. एक राहुल सुंबे, त्यांचा 1 रुपयाचा बी त्या फ्लॅटमध्ये कुठेही काही नाही. ज्यांच्या नावे मी बनकर म्हणून आहेत, विजय बनकर, विजय गजानन बनकर, त्यांच्या नावे केला, तेही दुसऱ्यांच्या सहमतीने केला. त्यांचा 1 रुपयाही मी कधी घेतलेला नाही. त्यांनी कधीही मला ट्रान्झॅक्शन केलं नाही किंवा ज्यांचा फ्लॅट आहे ज्यांच्याकडून मी घेतला त्यांच्या नावे पण 1 रुपयाचं कधी ट्रान्झॅक्शन केलेलं नाही. पण तरी पण ते दमदाटी करून माझ्याकडनं ते फ्लॅटवर ताबा मारायचा प्रयत्न करतात. रात्री अपरात्री सकाळी येतात आणि धमकवतात. तरी इथून पुढं माझ्या जीवितास, माझ्या परिवाराच्या जीवितास जर काही धोका झाला तर इथून पुढं सर्वस्व जबाबदारी या लोकांची असेल आणि त्यांच्या सहयोगींची असेल. एवढंच माझं म्हणणं. पोलीस अधीक्षक साहेबांना पण माझी अति नम्रतेची विनंती आहे की साहेब, मला या प्रकरणातून न्याय मिळवून देण्याची तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे आणि तुम्ही पण जातीने लक्ष घातलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. सर, मी तुमच्या आदेशाला सामोरे जायला तयार आहे आणि जे तुम्ही निर्णय द्याल त्याच्यासमोर मी तुमचं मान्य करायला तयार आहे.